मित्रांनो, नमस्कार. मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आपल्यासोबत चांगले व्यक्ती जुळली की आपल्याला खूप छान वाटते. त्यांच्यासोबत राहावेसे वाटते. त्यांच्यासोबत वेळ घालवावासा आपल्याला वाटतो. जास्तीत जास्त वेळ त्यांना द्यावा असे आपल्याला वाटत असते. पण ज्या वाईट चिंतणाऱ्या, वाईट करणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत, तर त्यांच्यापासून दूर राहावे. त्यांनाही आपण हानी पोचवावी, त्यांची वाईट व्हावे असेच आपण चिंतन करत असतो. असाच विचार करत असतो. पण मित्रांनो, जे आपल्यासोबत आहेत किंवा आपल्याला साथ देत आहे, आपले चांगले चिंतत आहे, जे आपल्यासाठी मदत करत आहे, ते तर व्यक्ती आपल्याला खूप आवश्यक आहे. कारण अडचणीच्या वेळी असे चांगले मित्र, चांगले व्यक्तीच आपल्याला मदत करत असतात आणि त्यामुळे आपण कोणत्याही कठीण प्रसंगातून सही सलामत बाहेर निघत असतो किंवा चांगली वेळ आणून देण्यासाठी ते झटत असतात. म्हणून चांगले आपले हितचिंतक आपल्याला ते वाटत असतात. पण जे वाईट चिंतात, आपले वाईट करण्यासाठी तत्पर राहतात किंवा वाईटसुद्धा करतात, तर हे सुद्धा तेवढेच आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचे आहे. कारण हे जर व्यक्ती आहे तरच आपण त्याच्यामधून सबक घेऊ शकतो किंवा धडा घेऊ शकतो. आणि हा धडा घेतल्यामुळे, सबक घेतल्यामुळे आपल्याला कळते की नक्कीच कुठे कसे वागायचे, आपण कसे वागायला नको, ह्या गोष्टी कळायला लागतात. आणि हे वाईट चिंतणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्यामुळे हे कळते. आपल्यात समजूतदारपणा येतो, आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. एकीकडे चांगले साथ देणारे आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहे आणि दुसरीकडे जे साथ देणारे नाही, वाईट चिंतणारे आहे, तर त्यांच्याकडून धडा आपल्याला शिकायला मिळते, सबक आपल्याला शिकायला मिळते. म्हणून ते सुद्धा महत्त्वाचे आहे. दोन्ही गोष्टी या खूप महत्त्वाच्या आहेत. दोन्हीच्या साथीने आपण चांगल्या पद्धतीचे जीवन जगू शकतो. मित्रांनो, हे विचार, ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. आपले जीवन खूप सुखी, सुंदर, आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा.